स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्हाला मी माझे डेली व्लॉग तुम्ही बघतातच आहे आणि मी माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती पूजा मी व्लॉगद्वारे तुम्हाला दाखवलंच आहे। पण व्लॉगमध्ये पूर्ण घर मी अजून दाखवलं नाही, पण ते घर इतकं छान बनवलं आहे। माझी बहीण ही ज्योती भांडारकर जळगावला असते, तुम्हाला माहितीच आहे ते। आणि तिचा मुलगा यश, म्हणजे माझाही मुलगाच आहे, आर्किटेक्ट आहे। आता इतकं छान बनवलं आहे घर की ते खरंच पाहण्यासारखं आहे। आणि ज्याला कोणाला बनवायचं असेल नवीन घर त्यालाही आयडिया येतील। खरंच सुंदर बनवलं आहे। स्वप्नवत जे स्वप्न आपण बघतो की आपलं घर असंच असावं तशा प्रकारे त्याने बनवलेलं आहे। तर ते तुम्हाला मी आता व्हिडिओद्वारे पूर्ण घर दाखवते। माझी बहिणीने त्यासाठी काय काय मेहनत घेतली आहे, यश ते तिचे मिस्टर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली। त्याचा पैसा पण लागला आहे, पण घर तसं बनलं पण आहे। पण ती आता सांगेल तिने काय काय कसं त्यांनी चॉईस केलं, कसं आणलं आहे, तिच्या तोंडानेच आपण ऐकूया। तर सुरुवात करूया दरवाजापासून। ज्योती, आता तू हे सर्व आम्हाला सांग की कसं केलंय यशने आणि तू किंवा पंतांनी मिळून सगळं कसं केलं ते आपण सुरुवात करूया दरवाजापासून। तर आपण सुरुवातीपासूनच बघा, एंट्रीज किती छान केलेली बघा। हे बघा, दोन छान गुलदस्ते। आणि ज्योती तूच सांगा कसं काय सुरुवात केली आहे। हा दरवाजा बघा, बाहेरचा दरवाजा त्याची हे पण डिझाइन सुंदर केलेली आहे। ही पण त्याच्यानंतर हा मेन डोर आहे। हा मेन डोर आहे, याला हे लॉक पण एक ॲडव्हान्स टेक्निक आहे। त्याच्यामध्ये स्कॅनिंग चेहऱ्याने पण होतं, थंब पण स्कॅन केला जातो। त्याच्याने हा सेफ्टी डोर एकदम सुरक्षित आहे। पण एकदम आधुनिक पद्धतीने बनवले, हे मी पण कुठेच पाहिलं नाहीये, त्यामुळे एकदम छान बघा। म्हणजे आपल्यालाही आयडिया येते, तुम्ही व्हिडिओद्वारे कळू शकता तुम्हाला पण। आता ही सुरुवात झाली, हा पूर्ण हॉल। आता एकदा पूर्ण हॉल बघून घ्या कॅमेरामध्ये। पूर्ण हॉल दिसतोय, हा हॉल आहे। हा 10 ते 12 जणांसाठी सिटिंग हॉल तयार केलेला आहे छानपैकी। त्याच्यासाठी ऑनलाईन टेबल पण मागवला आहे। त्यालाच मॅचिंग इकडे टीव्हीच्या मागे प्लॅन हे केलेलं आहे। हे पण जास्त म्हणजे माझ्या मुलाने जास्त कलर पण न यूज करता एकदम रिच लुक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे विनियर वापरला आहे इथे। त्यानंतर इथे एक डिझाईन बनवली आहे, एक लेटेस्ट मध्ये पीओपी मध्ये केलेली आहे ही एकदम। आणि ही एकदम असं पॅट पण असते, सुट्ट्याचा काही हे पण नाही, पण ही दिसायला पण एकदम डिसेंट दिसते। आणि रॉड टाकून असं एकदम पक्क केलेलं आहे बांधकाम। हो, आणि वेगळीच आहे बघा डिझाईन, अशी कुठे मी पण पाहिलेली नाही खरं। ह्याच्यात त्यांनी ना असे पक्षी मागवले आहेत, ते अजून थोडं काम बाकी आहे, ते पण की लावलेलं खूप छान दिसते। आणि हे ते शोपीस साठी बनवलं आहे, रॉड टाकून जास्त गॉडी न करता व्यवस्थित डिसेंट बनवलेला आहे। ते पडदे पण त्यालाच मॅचिंग घेतलेले आहेत। व्हेंटिलेशन पण भरपूर आहे, खिडक्या पण खूप मोठ्या आहेत त्याच्यात, किती मोठी खिडकी आहे। आणि 5व्या मजल्यावर आहे, त्यामुळे एकदम हवा खेळती राहणार आहे। या हॉललाच अटॅच गॅलरी आहे छानपैकी, एकदम हवेशीर वगैरे गॅलरी आहे। झाडं छान लावलेली आहेत। इथून सकाळीही पूर्व दिशा असल्यामुळे इथून सूर्य उगवताना पण खूप छान दिसतो। तिथे बसल्यावर पण सूर्याचे किरण आपल्या अंगावर घेतात आपल्याला। सगळ्या प्रकारच्या कुंड्या लावल्या आहेत मस्त, एकदम हवा खेळती वाटते एकदम। याच गॅलरी मधून जायला ही गेस्ट रूम आहे, गेस्ट रूम बनवली आहे। इथे ब्लाइंड्स मॅचिंग घेतलेले आहेत, जसा हा ब्लू कलर त्याला थोडासा ग्रे कलर मॅचिंग घेतला आहे। तसंच वॉलपेपर पण डिसेंट घेतला आहे, स्ट्रक्चरल थोडासा। आणि ड्रेसिंग टेबल सिंपल पण सोबर खूप छान दिसतोय। पण एकदम असं जास्त पटपटीत नाही केलंय। फॅन सुद्धा या मॅचिंग घेतलेला आहे। हँडललेस कपाट बनवले आहेत। प्रत्येक बेडरूम मध्ये
किंवा कुठेही हँडल यूज केलेले नाही आहे. हे असं उघडतं म्हणजे हँडल नाही आहे त्याला, असं पटकन प्लेन असं खूप छान युनिक. हे बाय ड्रॉवरला पण काहीच हँडल नाही आहे, असं ओपन केलं की लगेच ओपन होत आहे आणि असं ढकललं का ते आपोआप जातंय आतमध्ये. इतकं छान. यालाच लागून मुलाची बेडरूम आहे. पूर्ण व्हाईट आणि ग्रीनिश स्टोन दिलेला आहे. टीव्ही इथे पण त्याने यूज छान केलेला आहे. विनियर वापरलेला आहे, त्याच्यामुळे विनियरमुळे लुक छान येतोय. अटॅच बाल्कनी आहे याला सुद्धा. प्लस पॉइंट आहे की पूर्ण फ्लॅट मध्ये प्रत्येक रूमला गॅलरी आहे, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन खूप छान येत आहे. हे व्हाईट पडदे, त्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन घेतलेला आहे, त्याच्यामुळे लुक खूप छान दिसतोय. हे पण हँडमेड आहे, स्ट्रक्चर बनवलेलं आहे. थोडासा ग्रीन स्टोन. मग तिला प्रश्न कोण विचारेल? पूर्ण रूम कसं करायचं तू काढू शकते. झूम मध्ये झूम करून ठेवलंय का तू? मला मी नाही केलंय, तू हातात दिला म्हणून ते झूम मध्ये एकदम जवळ. आता हा पूर्ण हॉल दिसतो समजत. इथूनच आपण जाऊया किचन मध्ये. हा पार्टी वी त्याला हॉलमध्येच देवघर केलेलं आहे. आणि झुंबर काय दाखवायचं. हा झुंबर झुंबर घेतला आहे गोल्डन, आणि हा सुद्धा गोल्डन आणि व्हाईट टच मध्ये घेतलाय. खूप सुंदर डिसेंट लुक आहे. ते तसं फॅन नाही होतं. आणि हे पाहिजे हॉलचे इकडे देवघर मस्त केलेले आहे. आता देवारा मांडायचं अजून. आता आपण तरी असं मांडून दिलं आहे. पण खूप छान आहे बाई. इथल्या घंटी ही घंटी काढता पण येते असं. देवघर, त्याच्यानंतर लगेच डायनिंग टेबल घेतला आहे. लगेच किचन आहे इथे. पूर्ण मॉडर्न किचन बनवलेलं आहे. पूर्ण ॲक्रेलिक लॅमिनेट वापरलेलं आहे. त्याच्या पण ट्रॉलीज एकदम सॉफ्ट आहेत यूज करायला. गॅस फिल्टरसाठी दिसणार नाही असं मध्ये प्युरिफायर आहे. आणि इथून पाणी घेऊ शकतो. एकदम छान. याच्यासाठी जागा केली. त्याच्यानंतर इथे लगेच फ्रीज आहे. डबल डोअरचा फ्रीज घेतला आहे छान. आणि हे जे कपाट बनवले ना, याला पण हँडल नाही आहे. एका याचा प्रेस केलं की दरवाजा उघडतो. प्रत्येकाला ज्या हँडलचं पण तेच मी त्याने ठेवले आहे. पूर्ण हे जे आहे जे बनवले त्याला पूर्ण कसं बनवलं आहे. तो ऑर्गनायझर बनवलेला आहे इलेक्ट्रिकसाठी. एअर फ्रायर वगैरे ठेवायला बोलते ना, तर तिथेच दे. एअर फ्रायर वगैरे करायला. ओके. होल्डिंग शटर म्हणतात त्याला. त्याच्यानंतर लगेच ओव्हन. इथे क्रॉकरी ठेवायला केलं आहे. हँडवॉश, जसं डायनिंग टेबलवरच हँडवॉश घेतला आहे छान. इथले ड्रॉबेज घेतले आहेत. भरपूर खूप सारं स्टोअर असं नाही, एकदम मोकळं वाटतं, एकदम छान. आणि याच्या डायनिंग टेबलवर वेगळ्या प्रकारचा खूप वेगळ्या प्रकार, खूप सुंदर वाटतं ते. पार्टिशन केलं आहे. ओके. त्यालाच लागून युटिलिटी आहे. वॉशिंग एरिया, इकडे कपडे टाकण्यासाठी जागा.
आणि इकडे वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन आणि इकडे पण ते आणि इकडे स्टोअर केलेलं आहे, जसं बकेट वगैरे ठेवायला, साबण. किचनलाच लागून स्टोअर पण केलेला आहे. खूप सारा स्टोअर इथे होतं, डबे वगैरे एक्स्ट्रा. जे पण आपल्याला म्हणजे वरती काही पसारा पण दिसत नाही, जे असेल अडगळीचं आपण सामान ठेवू शकतो. अडगळीची खोली. ही आमची वास्तू बेडरूम. इकडे कपड्स बनवले, शो पीसेस ठेवायला. ते सिटिंग अरेंजमेंट केली छान. हवा पण व्यवस्थित छान येते. डिझाईन पण छान काढते. मस्त फुलझाडं, गुलाबाची फुलं. व्ह्यू पण सुंदर आहे तुझा. तुम्हाला हे घर कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापडणी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.